नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 72 महत्त्वाच्या बातम्या। मनोज जरांगेंची हिंगोलीत पार पडते जाहीर सभा। लाखो मराठा समाजाचा जनसागर सभेसाठी पोहोचला। अधिवेशनात 8 तारीख फक्त मराठा आरक्षणासाठी ठेवणार असं मुख्यमंत्री म्हणाले होते। मराठा आरक्षणाबाबत कायदा करा, जरांगेंची मागणी। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। विरोधकांचं संत्र्याची माळ घेऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन। नागपुरात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी। जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार प्रचारात व्यस्त होतं। विजय वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका। तर राज्य सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या पाठीशी नुकसान भरपाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, फडणवीसांचं प्रत्युत्तर। रायगड लोकसभेवर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा। रायगड लोकसभेवरून महायुतीमधील पक्षांमध्ये मतभेदाची शक्यता। शरद पवार गटाकडून माढा विधानसभेसाठी काँग्रेसच्या नेत्या मिनल साठेंचं नाव चर्चेत। उमेदवारीसाठी अभिजित पाटलांचं नावही चर्चेत। पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये 9 डिसेंबरला शिवसेना शिंदे गटाचा मेळावा। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यासाठी नीलम गोरे, ज्योती वाघमारेही उपस्थित राहणार। नागपूरमध्ये दिव्यांग शाळेला सरसकट अनुदान देण्याच्या मागणीसाठी मोर्चा। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचा नागपूरच्या विधानभवनावर मोर्चा। धाराशिवमधील कारीमध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचं जागरण गोंधळ आंदोलन। अधिवेशनात सरकारचं मराठा आरक्षणासाठी लक्ष खेचण्याचा प्रयत्न। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निलेश लंकेंचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी आमदार राजू नवघरेंचंही आंदोलन। धनगर आरक्षणासंदर्भात 8 तारखेला हायकोर्टात सुनावणी। डिसेंबर अखेरीस निकालाची अपेक्षा। सुनावणीला गोपीचंद पडळकर हजर राहणार। आमदार आमशा पाडवी यांचा हिवाळी अधिवेशनासाठी बसमधून प्रवास। आजपासून सुरू झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला लावली उपस्थिती। केंद्र सरकारचा साखर कारखानदारांना मोठा धक्का। ऊसापासून 1 वर्षासाठी इथेनॉल बनवता येणार नसल्याने केंद्र सरकारने जारी केलं नोटिफिकेशन। साखर उत्पन्नात घट होत असल्याने घेतला निर्णय। रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार संघर्षाच्या भूमिकेत 11 डिसेंबरपासून जिल्ह्यातील आंबा बागायतदार करणार बेमुदत साखळी उपोषण। जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या सर्व संघटना उपोषणात सहभागी होणार। सोलापूरच्या माळशिरसमध्ये ओबीसी समाज आक्रमक। मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी। डिस्चार्ज मिळाल्यानंतर रविकांत तुपकर पुन्हा आंदोलनस्थळी। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारला 15 दिवसांचा अवधी, अन्यथा गनिमी कावा करण्याचा तुपकरांचा इशारा। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा 12 डिसेंबरला नागपुरात समारोप। समारोपाला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। सांगलीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर नागरिकांचं ठिय्या आंदोलन। सर्वसामान्य नागरिकांच्या कामांऐवजी एजंटच्या कामांना प्राधान्य दिली जात असल्यानं नाराजी। सोलापुरात आम आदमी पक्षाला मोठा फटका। सोलापुरात आम आदमी पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा एमआयएम पक्षात प्रवेश। तेलंगणा मिळाल्याने यशानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश वाढले। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतन श्रेणीची मागणी। परभणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा। मानधनात वाढीसह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी। बुलढाण्यात अंगणवाडी सेविका मदतनीसांचा बेमुदत संप। बालके पोषण आहारापासून वंचित। प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक। परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, वंचित बहुजन आघाडीची मागणी। भुसावळ नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना दुकानं खाली करण्याची नोटीस। व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्याने भाजप आक्रमक। नगरपालिकेवर मोर्चा काढून पालिकेने बजावलेल्या नोटीसला विरोध।
वाशीमध्ये शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार योजना राबवण्यात येणार. जिल्हास्तरीय समितीकडून 12 आणि 13 डिसेंबरला ग्रामपंचायतीची तपासणी. वाशीमधून धनगर समाजाचा मोर्चा हिवाळी अधिवेशनात धडकणार. 11 डिसेंबरला आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा मोर्चा विधान भवनात धडकणार. गोंदिया नगर परिषद अंतर्गत असलेल्या अग्निशमन विभागातील 40 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले. अनेकदा आंदोलन करूनही मागण्या मान्य होत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे शोले स्टाईल. त्यामुळे आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढत कर्मचाऱ्यांनी केलं आंदोलन. दौंड तालुक्यात नवमतदारांच्या नाव नोंदणीचे काम प्रगतीपथावर. जास्तीत जास्त नाव नोंदणी होण्यासाठी तहसीलदार अरुण शेलार घेत आहेत कामाचा आढावा. परभणी जिल्ह्यात 57,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याची प्रशासनाची नोंद. 69,309 शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे नुकसानीची केली तक्रार. मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका. धाराशिवमध्ये 7 वर्षांनंतर लागला शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीला मुहूर्त. राज्यातील विविध जिल्ह्यात 500 पेक्षा अधिक शिक्षकांचा जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिगृहात जागेची मोजणी होणार. मोजणी झाल्याने कर आकारणीसह अतिक्रमण काढण्यास मदत होणार. 27 एकर जागेची तब्बल 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच मोजणी केली जाणार. धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभार्थी घटले. शेतकऱ्यांची संख्या 3 लाखांहून 80,000वर. निकष आणि केवायसी केल्यानंतर लाभार्थी संख्येत घट. तुळजाभवानी मंदिरात दान केलेल्या सोन्या चांदीची तपासणी होणार. भाविकांकडून बोगस सोने चांदी दान केल्याच्या तक्रारीनंतर मंदिर प्रशासनाचा हा मोठा निर्णय. धाराशिव शहरात पुन्हा कचरा कोंडी. नगरपालिकेने ठेकेदारांचं बिल थकवल्यानं ठेकेदारांकडून कचरा संकलन बंद. नगरपालिकेने लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची नागरिकांची मागणी. रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेची वाढीव घरपट्टी कारवाई स्थगित. पालकमंत्री उदय सामंतांचे आदेश. पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनाला परदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ. मंदिराच्या दानपेटीत तब्बल 12 देशांचं परकीय चलन मिळालं. पंढरपुरातील चंद्रभागा नदीत सोडलं जातंय ड्रेनेजमधील खराब पाणी. इस्कान संस्थेच्या मैला मिश्रित पाण्यामुळे चंद्रभागेच्या पवित्र्याला धोका. भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त. चंद्रपूरमधील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको प्रो संघटनेचं आंदोलन. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं 1 दिवस 1 आंदोलन साखळीची सुरुवात. लातूरमध्ये पाणी टंचाईचं सावट. गोदावरी खोऱ्यातील 4 टीएमसी पाणी मांजरा धरणात सोडण्यात यावं. आमदार धीरज देशमुखांची मागणी. जिल्ह्यातल्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्यानं प्रशासनाकडून नियोजन. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये विमा कंपनीकडून शेतकरी थट्टा. सोयाबीनचे 40,000चं नुकसान झालं असताना विमा कंपनीकडून केवळ 200 रुपयांची नुकसान भरपाई जमा. डिसेंबरच्या सुरुवातीला उजनी धरणातील पाण्याचं नियोजन कोलमडलं. उजनी धरणाची पाणी पातळी 25% आल्याने चिंता वाढली. वाशिम जिल्ह्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. वातावरणामुळे तूर आणि हरभरा पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव. गोंदियात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा जोर कायम. 4,000 हेक्टरचं नुकसान. शेतकरी हतबल. नाशिकमध्ये अवकाळी नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सुपूर्द. जिल्ह्यातील 34,000 हेक्टर जमीन चिखलाखाली गेल्याचा अहवालात उल्लेख. कांदा आणि द्राक्ष पिकांचं सर्वाधिक नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळीचा आंब्यांना फटका. झाडावरील मोहरावर किडीचा प्रादुर्भाव. परभणीत ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकांना फटका. हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. गोंदिया जिल्ह्यातील अवकाळी पावसाच्या नुकसानासाठी आमदार सरसावले. तिरोडा तालुक्यातील नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. परळी तालुक्यात हवामान बदलाचा तुरीच्या पिकावर परिणाम. 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आणि धुक्यामुळे तुरीवर कीड लागण्यास सुरुवात. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर हवामानात सातत्याने होत आहेत बदल. प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून त्यांच्या मूळ पदावर पाठवा. लातूरच्या जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचा वाद पेटला. इतर कर्मचाऱ्यांना संधी मिळत नसल्याने संघटना आक्रमक. पालघरमधील बहाडोली येथील काळ्या जांभळाला भौगोलिक मानांकन प्राप्त. 2018 सालापासून शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू होते.
धाराशिव जिल्ह्यात 34 दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध. लहान मोठ्या जनावरांची संख्या पाहता दररोज 3000 टन चारा आवश्यक. टंचाई आराखड्याला मान्यता देण्याची मागणी. वाशीमध्ये अवकाळी पावसामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव. बोंडअळीमुळे शेतकरी हतबल, तर शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. गोंदियात रब्बी पिकांचा विमा भरण्याकडे शेतकऱ्यांची पाठ. हरभऱ्याचा विमा भरण्यासाठी अंतिम मुदत 15 डिसेंबर. अद्याप एकही शेतकऱ्यानं विमा भरला नाही. यवतमाळमध्ये 50% कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासकीय पंचनाम्यानुसार भरपाई देण्याचे आदेश. क्षेत्रीय स्तरावरील समिती पंचनामे करणार. मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव कालव्याद्वारे येणार. कालव्याचा रुंदीकरणास सुरुवात. येवल्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार. यवतमाळमधील वणी शहर प्रदूषणाच्या विळख्यात. वणी परिसरातील वायू गुणवत्ता निर्देशात सातत्याने वाढ. भंडाऱ्यातील शिक्षकांचं 7व्या वेतन आयोगातील त्रुटीसंदर्भात आमदार राजू कारेमोरेंना निवेदन. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करू असा इशारा. मराठी पाट्यांसंदर्भात बीडमध्ये मनसेची विनंती रॅली. दुकानांवर लवकरात लवकर मराठी पाट्या लावण्याचं मनसेचं आवाहन. रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेची वाढीव घरपट्टी कारवाई स्थगित. पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश. धाराशिवच्या 26 प्राथमिक आरोग्य केंद्रांची राज्य शासनाच्या मातृत्व आश्वासन सुमन कार्यक्रमाअंतर्गत निवड. सुरक्षित गर्भधारणा, प्रसूती आणि देखभालीवर भर दिला जाणार. धाराशिव जिल्हा परिषदेच्या आर्थिक तरतुदीची संचिका गायब. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नासा अंतराळ संशोधन संस्था दाखवण्यासाठी करण्यात आली होती आर्थिक तरतूद. चंद्रपुरात वाघीण आणि बछड्यांची दंगामस्ती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा भागात वीरा वाघिणीचं वास्तव्य. टुरिस्ट गाईड अभिषेक गुरनुले यांनी टिपलं चित्र. अमळनेर येथील सीआरपीएफच्या जवानाला गुवाहाटी येथे कर्तव्य बजावत असताना आलं वीरमरण. सीआरपीएफचे हवालदार विशाल खैरनार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. पुण्याच्या भोरमधील वरंदा घाटात मालवाहू करणारा टेम्पो पलटी. महाडच्या दिशेने जाताना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळच्या उमरखेड घाटात भरधाव कंटेनरची ट्रॅक्टरला धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी. ट्रॅक्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान. साताऱ्याच्या तासवडे टोलनाक्यादरम्यान लक्झरी बसला भीषण आग. बसचं टायर फुटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती. प्रवाशांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील राजुरीत भैरवनाथांच्या पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक. कालभैरवनाथ कालाष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार. बीडच्या आष्टीत विज्ञान प्रदर्शन संपन्न. 150 पेक्षा जास्त प्रयोगाचा प्रात्यक्षिक सादर. विद्यार्थ्यांचा प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नात वावरतायत सुटाबुटातील चोरटे. सलग 3 दिवसात 14 तोळे सोनं आणि 4 लाखांचा ऐवज लंपास. चोरीच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. शालेय पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या अंड्यांच्या भावात वाढ करावी. शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा कर्मचाऱ्यांची शिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी. मागण्या मान्य न केल्यास काम बंद करू असा इशारा.